सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत धामधुमीत गणेश उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरं देखील आहेत. या मंदिरामध्ये अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. असंच एक 250 वर्षाची परंपरा असलेला आणि केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात एका आगळ्या वेगळ्या परंपरेने गणेश उत्सव सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथे साजरा केला जातो. येथील स्वयंभू श्री आत्मगजानन मंदिरामध्ये गणरायाला भक्तगण मनोभावे पूजन करून आपल्या मनातील इच्छा सांगतात. काही जण आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी नवस देखील करतात. या स्वयंभू श्री आत्मगजाननाचा यावर्षी भद्र उत्सव दोऱ्या म्हणा मोर्या याच्या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया या गणपतीबद्दलची अधिकची माहिती आणि त्याचबरोबर नवस पूर्ण करण्यासाठी नेमकी काय परंपरा आहे याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. आमच्या गावातले साधारणतः 5 वर्षापासून ते पुढं आता साधारणतः 600 ते 700 मुलं या वर्षी होती. ते दोऱ्याला जातात. आता दोरेकरी म्हणजे नेमकं काय? आता या आमच्या गणपतीचा मंत्र काय? दोरया म्हणा मोरया. अष्टविनायकामध्ये कुठे दोरया हे नाव कुठंच नाही. मोरया आहे तर मोरया का? मोरगावचा मोरेश्वर तो मोरया. मग ही जी परिक्रमा केली जाते ही पूर्वेला नदी आहे तिथं जातात. शिवनाथ शंकर आहे तिथून येऊन इथं गणेशाला पाणी घातलं जातं. इथून दक्षिणेला लिंबाची वाडी आहे तिथं कारजाई आहे. कारजाई म्हणजे रिद्धीचं रूप आहे. त्या तिथं पाणी घातलं जातं. तिथून परत इथं आलं जातं. इथून पुन्हा पश्चिमेला बोरगावला बोरजाई आहे ते सिद्धीचं रूप आहे. त्यानं जलाभिषेक करून पुन्हा लोक इथं येतात आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सकाळी इकडे 12 किलोमीटरवरती वल्लेश्वर म्हणजे शंकराचं एक रूप आहे तिथं पाणी घालून परत येत असतात. या गावचे भक्त अनवाणी पायानं 65 किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी ताकद असते की त्या दिवशी जे आमचे गणेश भक्त दोरयाला जातात त्या दोरकऱ्याच्या अंगी एवढी ताकद असते की जे दीक्षितांच्या 1 महिन्याच्या उपासनेचं फळ जसं असते तशी त्यांची असते. कारण शेकडो वर्षाची परंपरा आहे की 1.5 दिवसाचा हा प्रवास असतो, रात्रीचा असतो. म्हणून त्या भक्तांची एवढी ताकद असते की ते ज्यावेळेला इथं मंदिरात येतात चतुर्थीला त्यावेळेला आल्यानंतर हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणजे अगदी श्रद्धा एवढी आहे की आज यावर्षी मला वाटतं 700 महिला होत्या ना, 700 महिला होत्या की संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या की ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांना हा मुख्य आपला भद्रोत्सव झाल्यानंतर हे गणेश भक्त त्यांची ओटी भरतात. ती ओटी खरं तर या गणेश मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात पूर्वाभिमुख सप्तमातृका हे पार्वतीचं रूप आहे. म्हणजे ते सप्तमातृका आणि गणेश या दोघांचा तो प्रसाद असतो. आणि मग त्यांना अपत्यप्राप्ती झाल्यानंतर त्या मुलाला घेऊन गणेश चतुर्थीला ते इथं येतात आणि ती मुलं इथं ओलांडली जातात. ते ओलांडतं कोण? तर ते दोरेकरी ओलांडतात आणि ते दोरेकरी दोरया म्हणा मोरयाच्या गजरामध्ये त्यांना ओलांडलं जातं. आणि दुसरा दिवस असतो पंचमीचा आणि पंचमी दिवशी मग संध्याकाळी ते भगतपात्र घेऊन ते दीक्षित डोक्यावरती इथं आमचं जे ग्रामदैवत आहे यवर्जनाथ त्या यवर्जनाथ मंदिरासमोर ते भद्रपात्र पेटवलं जातं. 1 महिन्याची उपवास त्यांचा असतो आणि चतुर्थीनंतर पूर्ण पंचमीला त्यांचा निरंकार असतो म्हणजे पाणी सुद्धा घ्यायचं नसतं. आणि असं असल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या डोक्यावरती ते भद्रपात्र पेटवलं जातं आणि ते डोक्यावर घेतात आणि संपूर्ण दोन्ही गावामध्ये प्रदक्षिणा करतात. दोन्ही गावामध्ये प्रदक्षिणा करून या मंदिरामध्ये येऊन 5 प्रदक्षिणा ते मारतात आणि 5 प्रदक्षिणा मारल्यानंतर मग ते त्यांना आंघोळ घातली जाते. त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना पोशाख वगैरे दिला जातो आणि नंतर त्यांच्या हस्ते ओटी भरली जाते. तर असं असणारं हे गणपतीचं महात्म्य. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके सातारा.